बातमी कोकणातल्या राजकारणाची आहे। भाजपच्याच ग्रामपंचायतीला निधी वाटप करणार या नितेश राणे यांच्या वक्तव्याविरोधात विनायक राऊत यांनी आता तक्रार दाखल केली आहे। या संदर्भात मला विचारण्यात येईल तेव्हा माझ्या पद्धतीने उत्तर देणार असं नितेश राणे यांनी म्हटलंय। अद्याप मला कोणतीही नोटीस आलेली नसून माझ्या म्हणण्यावर मी ठाम आहे। भाजपमध्ये आलात तर गावचा, वाडीचा, शहराचा विकास होईल असं नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलेलं होतं। मुळात पुढच्या बातमीकडे। आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री खरं तर स्वतःला डॉन समजतात आणि ते डॉन असतील तर त्यांना आता संरक्षणाची एवढी गरज नाही, परंतु अर्ध पोलीस स्टेशन त्यांच्या पाठीमागे असतं अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे। कणकवलीमध्ये एकाच रात्रीत 4 दुकानं फोडल्याच्या घटनेवरून वैभव नाईक यांनी नितेश राणे यांच्यावर हा निशाणा साधलाय। खरं तर कणकवली शहरामध्ये पोलिसांच्या हाकेच्या अंतरापासून रात्री 4 दुकानं फोडण्यात आली। CCTVमध्ये आपण बघतोय की सगळी दुकानं खुल्या फोडण्यात आली, परंतु पोलिसांकडे ह्या गोष्टीकडे लक्ष नाही। आज या जिल्ह्याचे पालकमंत्री खरं तर स्वतःला डॉन समजतात आणि ते डॉन असतील, त्यांना आता काही संरक्षणाची एवढी गरज नाही आहे, परंतु त्यांच्या पाठी पोलीस कालपासूनच 4 गाड्या, त्यांचा दौरा असली की 4 गाड्या, अर्ध पोलीस स्टेशन त्यांच्या पाठनं फिरत असते आणि त्यामुळे त्यांना कोणापासून भीती नाही, ते स्वतः डॉन आहेत। त्यामुळे पोलिसांना माझी कणकवलीतल्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोलिसांना विनंती आहे की तुम्ही या प्रकरणाकडे लक्ष द्या।